हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर मी वैष्णवी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज दिवसाची सुरुवात आज पण भरपूर अशा पावसाने झाली आहे. एक तुम्हाला मी पाऊस दाखवते. तर आज मी बनवणार आहे इडली सांबर. तर चला तर मग आपण इडली सांबर बनवूया. स्टे ट्यून. आणि मंडळी आता मी तुम्हाला दाखवतेय की आपलं जे इडलीचं पीठ आहे ते किती छान फर्मेंट झालेलं आहे. ते खरंच म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढं चांगलं फर्मेंट होईल, पण खरंच खूप जास्त छान फर्मेंट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की ते किती छान फर्मेंट झालं आहे आणि मस्त फुगलं आहे खूप जास्त. आता मी याच्यामध्ये पहिल्यांदा घेतलं कारण की याच्यामध्ये आता मी मीठ मिक्स करणार आहे. मी आदल्या दिवशी वगैरे बिलकुल मीठ मिक्स करून ठेवत नाही. ज्या दिवशी इडली करायची आहे त्या दिवशीच मी मीठ मिक्स करते. आणि त्याच्यामुळे मग मी आता याच्यामध्ये आपण चला मीठ मिक्स करूयात आणि हे चांगलं थोड्या वेळेसाठी झाकून ठेवून देऊयात. आता आपल्या इडलीच्या ज्या प्लेट्स आहेत त्याला मी ऑलरेडी तेल वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे. आणि जे इडलीचं भांडं आहे ते मी प्रीहीट होण्यासाठी ठेवलेलं आहे 10 मिनटं आधीच. आणि आता तुम्ही बघू शकता की मी सगळ्या याच्यामध्ये बॅटर पटपट भरून घेते. तर एका बाजूला मी लावून घेणार आहे डाळ आणि याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे भोपळा आणि टोमॅटो. की एवढंच मी ॲड करते डाळीमध्ये. एक्स्ट्रा जर मग भाज्या असतील तर शेवगा वगैरे पण ॲड करते, पण शेवगा माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी तो ॲड केलेला नाही आहे. आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे पाणी टाकलं आहे, 1 चमचा मीठ टाकलं आहे आणि 1 चमचा हळद टाकली आहे जेणेकरून डाळ चांगली शिजते. त्यामुळे मी हे ॲड करते म्हणजे करतेच. आणि आता मी हे आपलं जे कुकर आहे ते मी गॅसवर ठेवून देते आणि याच्या मी बरोबर 3 शिट्ट्या करून घेणार आहे. म्हणजे 3 शिट्ट्यांमध्ये डाळ बरोबर शिजते आणि मऊ पण होते. तेल चांगलं कडकडीत तापवून घेतले. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कांदा आणि कांदा चांगला परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे मी लसूण आणि मग नंतर त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे बटाटा. आणि आता बटाटा मी इथे म्हणजे वरणमध्ये नाही टाकला कारण की तो खूपच जास्त गिळगिळत होतो, पुन्हा शिजून सगळा गाळ होतो. त्यामुळे मी इथे फोडणीमध्ये टाकते बटाटा. आणि हा बटाटा आता चांगला शिजवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत चिंच आणि गुळाचा कोळ. चिंच आणि गुळ मी रात्रीच भिजत टाकलं होतं. आता याच्यामध्ये मी मसाले ॲड करते आहे. लाल तिखट, हळद आणि भरपूर असा सांबर मसाला मी याच्यामध्ये ॲड केला आहे. सांबर आहे म्हणजे सांबर मसाला भरपूरच हवा. थोडासा सांबर मसाला बिलकुल म्हणजे सांबर मसाल्यामध्ये कंजूसी करून बिलकुल जमणार नाही. आता याच्यामध्ये मी टाकलेलं आहे मीठ. आणि मीठ मी इथे थोडंच टाकलं आहे कारण की ऑलरेडी डाळीमध्ये आपण शिजताना मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकलं आहे. आता याला जरा थोडं ह्या मसाल्यांना शिजू द्यायचं आणि नंतर मग याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत वरण. म्हणजे आपण जे शिजवून घेतलेली डाळ आहे ती याच्यामध्ये चांगली हाटून याच्यामध्ये ॲड करायची आहे. मग थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. मला जास्त पातळ पण नको होतं आणि जास्त घट्ट पण नको होतं, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं. आणि आता याला मस्त एक उकळी काढून घ्यायची आहे आणि लास्टला मग याच्यावर कोथिंबीर भुरभुरायची आणि आपलं सांबर आहे तयार.
आता आपण बनवूयात खोबऱ्याची चटणी. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे ओलं खोबरं, त्याच्यामध्ये टाकलेले आहे 4 ते 5 मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे. लिंबू पिळल्यानंतर मग याच्यामध्ये ॲड करायचं थोडंसं पाणी आणि आता आपली चटणी झालेली आहे तयार. याची पण कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी करू शकता. आता याला मस्त असा आपण तडका देऊन घेऊयात. एका छोट्या कढईमध्ये मी घेतलेलं आहे तेल, त्यात टाकणार आहे जिरे, मोहरी आणि हे चांगलं तडतडू द्यायचं आहे. जिरे मोहरी टाकल्यानंतर मग याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे कोथिंबीर. तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हता. आणि थोडंसं लाल तिखट ॲड करून मी आता आपला तडका पण देऊन घेतलेला आहे चटणीला आणि आपली चटणी पण झालेली आहे इथे तयार. तर असा होता आमचा इडली सांबारचा दिवस. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि स्वस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.